अन्यथा आम्ही 23 तारखेला राष्ट्रीय किसान दिवसापासून आम्ही संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आम्ही बेमुदत दूध आंदोलन करणार आहोत। याची सरकारने व प्रशासनाने दखल घ्यावी ही विनंती। आज आम्ही शेतकऱ्यांच्या दुधाच्या पडलेल्या दरासंदर्भात एक सातारा जिल्ह्यात मोठा लढा उभा करत आहोत आणि आता या निवडणुकीच्या काळात या सरकारने आपण सर्वांनी बघितलं की शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची जी आश्वासन दिली, शेतकऱ्यांच्या विषयी जे कळवळा दाखवला आणि निकाल लागताच यांनी दुधाचे दर अगदी पाडले। आत्ता शेतकऱ्यांच्या दुधाचा जर विचार केला तर त्या दूध उत्पादनासाठी शेतकऱ्याला सकाळी पहाटेपासून संध्याकाळी उशिरापर्यंत त्याला कष्ट करावे लागतात। अगदी त्या गुरांना धारा काढण्यापासून शेण काढणे, अगदी वैरण, त्यांचा जो खाद्य असेल याच्यावर भरमसाठ असा खर्च होतो। आता खाद्याचे दरसुद्धा जवळपास 2000च्या घरात गेलेत आणि पाण्याच्या बाटलीचा जर दर बघितला तर 20 रुपयाला पाण्याची बाटली आज विकली जाते। परंतु एवढा कष्ट करून, एवढा घाम गाळून ह्या शेतकऱ्याच्या दुधाला जर 25 आणि 27 रुपये जर दर मिळत असेल तर ह्या शेतकऱ्यानं जगावे की मारावं। आज बेरोजगार तरुणांची बरीच मोठी संख्या ह्या आपल्या देशात तसेच राज्यात आहे। तर ह्या बेरोजगार तरुणांनी एक आपल्याला काहीतरी उद्योगधंदा करावा आहे, ह्यामुळे हे दुग्ध व्यवसायाकडे वळलेत आणि त्यासाठी त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासारख्या योजनेमधून कर्ज काढलीत आणि आज ह्या लोकांना जे पडलेल्या दरामुळे जे बँकेचे हप्ते आहेत ते भरणेसुद्धा खूप कठीण झालेलं आहे। त्यामुळे आता परवा होणाऱ्या अधिवेशनात ह्या सरकारने ह्या दरवाढीच्या बाबतीत विचार करावा। बऱ्याच लोकांना अजून दुधाचे जे अनुदान शासनाने जाहीर केलेले आहेत ते मिळालेले नाहीत। नगरसारख्या जिल्ह्यात अशी घटना ऐकण्यास मिळाली की तिथे परस्पर दुधाचे अनुदान केंद्र चालकांनी लाटलेले आहेत। तर तसे काही प्रकार इथे घडलेत का? आज प्रत्येक तालुक्यातील शेतकरी हा प्रचंड त्रासलेला आहे। त्याच्या दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रचंड रोष आहे आणि हा रोष जर आत्ता या सरकारला जर या शेतकऱ्यांचे जर अश्रू दिसत नसतील तर तुम्ही शेतकऱ्यांचा मोकळा कळवळा ह्या निवडणुकीपुरता आणला का, हा प्रश्न आमच्यापुढे उभा राहतो। आज तुम्हाला इतक्या मोठ्या मताधिक्याने आज सत्तेवर या शेतकऱ्याने बसवलेला आहे, तर त्या शेतकऱ्यांकडे सुद्धा तुम्ही पाहणं गरजेचं आहे आणि ह्या दुधाला, गाईच्या दुधाला 40 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 70 रुपये द्यावे। तसेच पशुखाद्य जे वाढले त्या पशुखाद्याला जसे युरियाला सबसिडी देतात, अनुदान देतात, त्याच धर्तीवर पशुखाद्याला सुद्धा अनुदान मिळावं अशी एक आमची मागणी आहे। आणि ज्या दूध भेसळ रोखण्यासाठी ज्या जिल्हास्तरीय समित्या केलेल्या आहेत त्या समित्या फक्त कागदावर आहेत, त्यांचं कार्य काही एक नाही। आज ह्या बाजारामध्ये जवळपास 30 ते 35% दूध हे भेसळयुक्त आहे आणि त्या भेसळीच्या फक्त कारवाई होतात, पूर्ण त्याच्यावर काय कारवाई होते, कशा पद्धतीने त्यांनी करायची कारवाई ह्याची अजिबात स्पष्टता नाही। त्यामुळे त्याने ह्या दराच्या संदर्भात लवकर निर्णय घ्यावा एवढंच मी आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देतो आहे आणि एवढी मागणी करतो आहे। अन्यथा आम्ही 23 तारखेला राष्ट्रीय किसान दिवसापासून आम्ही संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आम्ही बेमुदत दूध आंदोलन करणार आहोत। याची सरकारने व प्रशासनाने दखल घ्यावी ही विनंती। आंदोलनाची रूपरेषा अशी की आत्ता सरकार स्थापन झालेलं आहे आणि आत्ता सरकार स्थापन होऊन आत्ता फक्त एक CM 2 DCM एवढेच मंत्री आहेत, अजून बाकीचे मंत्रिपदाची काही वाटप नाही। त्यामुळे आम्ही साधारण सरकारला, प्रशासनाला एक 15 दिवसाचा आम्ही अवधी दिलेला आहे। तुमची जी खाते वाटप आहेत ते त्या पिरियडमध्ये होतील, जर नाही झाले तरी आम्ही 23 तारखेला राष्ट्रीय किसान दिवसापासून आम्ही बेमुदत दूध आंदोलन करतो आहे आणि हे आंदोलन आम्ही उद्यापासून आम्ही टप्पे ठरवणार आहे। त्या टप्प्याटप्प्यात होईल, ते टप्पे आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करून ठरवू।